आदर्श विद्या मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व राष्ट्र सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या बालसंस्कार शिबिराचा सांगता समारोप मोठ्या उत्साहात संपन्न। येथील आदर्श विद्या मंदिर या शाळेत बालसंस्कार शिबिर मोठ्या उत्साहात व नाविन्यपूर्णतेने संपन्न झाले। दिनांक 24 पासून सुरू असलेले हे शिबिर 28 एप्रिलपर्यंत 5 दिवसांचे होते। या शिबिरामध्ये एकूण 75 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती। विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मनोरंजनात्मक खेळ, एरोबिक्स, टाक्यांचे प्रकार, कुशन, सुलेखन, टाकाऊपासून टिकाऊ, क्राफ्टपासून विविध प्रकारची फुले, चित्रकला, अंधश्रद्धा निर्मूलनपर विविध प्रयोग व मार्गदर्शन, तसेच लघुपटाद्वारे सामाजिक भान, नृत्य, झांज, एरोबिक्स इत्यादी अभिनय विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले। या शिबिराचा सांगता समारोप मोठ्या उत्साहाने संपन्न झाला। सांगता समारोपाचे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले ॲडव्होकेट श्री मेहबूब बाणदार, ॲडव्होकेट प्रसन्न कुलकर्णी, शकुंतला जाधव वहिनी, तसेच राष्ट्र सेवा दलाचे गणपती शिंदे, सुषमा साळुंखे, संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय रमेश मर्दासाहेब, मुख्याध्यापिका सौ गीता खोचरे, मुख्याध्यापक श्री अशोक शिंदे, शिबिरार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजींच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने करण्यात आली। अतिथींचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ गीता खोचरे यांनी केले। अतिथी परिचय सौ शहनाज मोमीन यांनी करून दिला। 5 दिवसीय शिबिराचा अहवाल वाचन शिबिर प्रमुख गीता साळुंखे यांनी केले। शिबिरार्थी चिरंजीव मिलिंद बेडगे तसेच जुईली भंडगे यांनी आपल्या मनोगतातून शिबिरातील अनुभव सांगितले। यानंतर सादरीकरणाला सुरुवात झाली। सामूहिक गीत, नृत्य, मानवी मनोरे, एरोबिक्स, मुखनाट्य, झांज यांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। अतिथी ॲडव्होकेट श्री बाणदार सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना अंतर्मन मजबूत करावे व बाह्य शक्तीशी सामना करावा, समाजकार्य करत देशाचे ऋण फेडावे असा मूलमंत्र आपल्या भाषणातून दिला। यानंतर कार्याध्यक्ष रमेश मर्दास सर यांनी शिबिरार्थी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या। मान्यवरांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट शिबिरार्थी, उत्कृष्ट अहवाल यासह प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला। सूत्रसंचालन नागेश चिल्लाळ सरांनी केले। यानंतर ध्वज उतरवून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। सौ सरिता पांडव, कल्याणी जाधव, शहनाज मोमीन, पंढरीनाथ माळकरी, नंदा पाटील, नूतन चव्हाण, उल्का कोळी, गीता लोहार, उमेश डंबाळ, संजय रेंदाळकर, अमोल पाटील, रोहित दळवी, वैभवी आढाव, रजनीकांत राठोड, भूपाल कुरणे, नागेश चिल्लाळ, सरिता गोनुगडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले। अशा प्रकारे सांगता समारोप मोठ्या उत्साहात संपन्न झाला। मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची। मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची। आहे बाळा ही आमची आहे गोरी, अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी बटक्याची। महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महावंदनीय प्रिय माय मराठी आमची। प्रणाम माझ्या आहे श्री महाराष्ट्र देशा। भीमावरला कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी। योग्यांची संतांची दत्तांची मार्गयाची, ही देवदेशन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्याची। योद्ध्यांची अतिवीराची
रणबाईच्या पात्याची देशाचे रक्षण करण्यासाठी जीव झंजणाऱ्याची ही भूमी सप्तसुराची रंगाची अष्टकलांची काव्याची शास्त्र विनोदाची ही भूमी साहित्याची महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची देश माझ्याचे जरा राहू द्या रे जरा राहू द्या देश माझ्याचे जरा राहू द्या रे जरा राहू द्या जलिमाल माझा हा विशाल सागर माझा हा जलिमाल माझा हा विशाल सागर माझा या गंगा यमुना शेती धरती पाद बगीचा माझा या गंगा यमुना शेती धरती पाद बगीचा माझा अभिलाषायाची धरता नजर मागणी करता अभिलाषायांची धरता नजर मागणी करता या मरण जाया पूर्ण आपल्या पाहू पाहू द्या रे हा देश माझा हा देश माझा याचे मान जरा राहू द्या रे जरा राहू द्या जे हात उचलले दगडांच्या वर्षावाला जे हात उचलले दगडांच्या वर्षावाला रोखाते या देशाच्या प्रगतीला रोखाते या देशाच्या प्रगतीला हे बंद करा उत्पात थांबवा आपुला घात हे बंद करा उत्पात थांबवा आपुला घात सामर्थ्य देश माझा हा देश माझा याचे मान जरा राहू द्या रे जरा राहू द्या जरी अनेक आपुले धर्म जरी अनेक आपुल्या जाती जरी अनेक आपुले धर्म जरी अनेक आपुल्या जाती तरी अभंग असल्या सदैव आपली माणुसकीची नाती तरी अभंग असल्या सदैव आपली माणुसकीची नाती या सर्व दूर ललकारी तुमकारे एकच तारी त्या सर्व दूर ललकारी तुमकारे एकच तारी संदेह रोष से देश मनातील वाहून जाऊ द्या रे हा देश माझा हा देश माझा याचे जरा राहू द्या रे जरा राहू द्या हा देश माझा याचे जरा राहू द्या रे जरा राहू द्या भारत माता की हम सब
चली हूँ आजादी की जंग। देखो आजाद है जीना मुझे, देखो आजाद है रहना मुझे, देखो आजाद है जीना, देखो आजाद है रहना मुझे। एक वक्त था जब यही कह के समाज औरतों को पढ़ाई के लायक नहीं समझता। आज भी ज्यादातर लोग यही समझते हैं। और बाय द वे, आप किस बराबरी की बात कर रहे हैं सर? आपको क्या लगता है कि कुछ औरतों ने लिख पढ़ क्या लिया, उनकी और मर्दों की जिंदगी एक बराबर है? क्या जानते क्या है आप एक औरत होने के बारे में? हर घंटे ऐसे सवाल पढ़ते हैं जो एक आदमी कभी सोच भी नहीं सकता। पल्लू ज्यादा नीचे तो नहीं आ गया? लोग कैरेक्टर पे सवाल करें। ज्यादा हंस तो नहीं रहे? लोग गलत मतलब निकालेंगे। ऑफिस में काम कम तो नहीं कर रही? लोग औरतों की बस की बात नहीं है ये कहकर प्रमोशन रुकवा देंगे। काम से घर जाके सबके लिए खाना बनाना पड़ेगा, क्योंकि भले घर में काम दोनों करें, खाना तो सिर्फ औरत ही बनाएगी। आदमी रात भर काम करे तो घर वाले कहते हैं कितना काम करना पड़ता है बेचारे। औरत रात भर काम करे अगर जो रात भर करना पड़े। इसके अलावा हमें रोज ऐसी चीजों के बारे में सोचना पड़ता है जो औरत ही समझ सकती है। ब्रा का स्ट्रैप तो नहीं दिख रहा, वो जो कब से सीधा तो नहीं करेगा। सर, भीड़ में कोई भी मर्द हमें जब चाहे जहां चाहे छू सकता है, क्योंकि जब औरत है तो वो पब्लिक प्रॉपर्टी बन जाती है। इसमें औरतों की सीट रिजर्व, इससे मर्दों को तकलीफ है। कहते हैं बराबरी भी चाहिए। और अरे जब हर महीने आपके बदन से आएगा, सर फटेगा और पैर फूल जाएंगे ना, तब हम औरत मर्द की बराबरी की बात करेंगे। इसलिए कृपा करके औरतों को क्या करना चाहिए और क्या नहीं, इसमें अपनी एनर्जी बर्बाद न करके औरतें क्या चाहती है उन्हें वो करने का मौका तो मिलता रहे, इसके बारे में हमें सोचना चाहिए। बराबरी तो बहुत दूर की बात है सर, फिलहाल हिस्सेदारी मिल जाए ना, वही बहुत है। कमजोर नहीं थे, शक्ति हिम्मत कर, जीतेगी तू कब किससे हारी है। पालक तर इतके व्यस्त आहेत, मुलांना अभ्यासाला वेळ सुद्धा देता येत नाहीये। मुलगी तिला शंका विचारायला जात आहे पण बाबांना वेळ नाहीये, बाबा ढकलून देत आहेत। काय चाललंय आपल्या या समाजामध्ये? एका छोट्याशा या मोबाईलच्या बॉक्समुळे आपण वर्षानुवर्ष एकमेकांना भेटीसाठी आपल्याला आधी पत्र असायची,
पत्र कधी येते वाट पाहत असायचं आणि त्याच्याचमुळे भेटीची आतुरता असायची आणि आपण गावी भेटायला एकमेकांना भेटायला जात होतो. पण आज या छोट्याशा मोबाईलमुळं साधं जेवला का म्हणणाऱ्या या वृद्ध माणसांना सुद्धा कोणी नाहीये. आतुरतेने उंबरठ्यापर्यंत येतात आणि कुणीतरी येतं का आमच्याशी हितगुज साधायला, संवाद करायला, अशी अवस्था वृद्धांची झालेली आहे. या छोट्याशा मोबाईलमुळं मुलं वाचनच विसरून गेलेली आहेत. या छोट्याशा मोबाईलमुळं मुलं खेळणंच विसरून गेलेली आहेत. आणि आदर्शने एक वसा घेतला, वाचन संस्कृतीचा, आणि या बालचमूंना आम्ही उपलब्ध करून दिलं हे पुस्तकांचं भांडार. प्रत्येक वर्गामध्ये तर आहेच, पण प्रत्येक मोठी एक आमची लायब्ररी आहे. आणि सगळ्यात वैशिष्ट्य माझ्या शाळेचं काय असेल तर पालकांचा वाचन कट्टा सुद्धा या वर्षी आम्ही चालू केलेला. म्हणजे ह्या मुलांची वाचन संस्कृती कशी वाढेल इतकंच आम्ही या शिबिरामध्ये पण रुजवतो आणि शाळेमध्ये रुजवतो. मग काय मुलांनो, मोबाईल पासून होणार ना लांब? मग मोबाईल पासून लांब होणार म्हणजे काय करणार नेमकं? बघणार नाही आणि त्याच्या पुढं वाचनाशी मैत्री करणार, पुस्तकाशी मैत्री करणार की नाही? डन. आज ठरलं, संकल्प केला आपण या शिबिरामध्ये की पुस्तकाशी मैत्री करायची आहे आणि पुस्तकाशीच मैत्री ठेवायची आहे. चला, धन्यवाद. आमच्या आदर्श शकुंतला जाधव मॅडम कार्यक्रमाचं सुरेख सूत्रसंचालन करणारे नागेश सर आणि 2 गीता. घरी आम्ही भगवद्गीता वाचतो, इथं तुम्ही 2 गीतांना प्रत्यक्ष अनुभवता. गीता कोपरे मॅडम आणि गीता सावंत मॅडम. अतिशय शॉर्ट पिरियड मध्ये मला आमंत्रण देण्यात आलं या कार्यक्रमाचं. मी मॅडमांना विचारलं कार्यक्रमाचा विषय काय आहे, तर शिबिर आहे सेवा दलाचं आणि या शिबिरासाठी आपण यायचं आहे आणि मार्गदर्शन करायचं. मी म्हटलं कोर्टात मला एकाच माणसासमोर बोलावं लागतं, कारण समोर जज बसलेला असतोय, त्याच्यासमोर मला युक्तिवाद करायचा असतोय, त्यामुळे मला त्या जजची काही भीती वाटत नाही. मात्र इथं 400-500 माणसं असणार, त्यांच्यासमोर मी बोलणार कसा? मॅडम म्हटल्या तुम्हाला जो विषय सुचल त्या विषयावर तुम्ही बोला. आणि आता इथं आल्यानंतर त्या तास 1.5 तासामध्ये नेमका विषय काय आहे तो विषय मला समजून घ्या. इथं एरोबिक्स बघायला मिळालं, इथं मल्लखांब बघायला मिळाला, इथं झांज पथक बघायला मिळालं, त्याचबरोबर इथं मोबाईलचे दुष्परिणाम बघायला मिळाले. आणि सगळ्यात महत्वाचं आत्ताचा जो काही ज्वलंत विषय आहे की पहलगाम पासून तर हे जास्तच वाढलंय, तो हिंदू मुस्लिम विषय तोही बघायला मिळाला. तर मित्र हो, इथं आज शिक्षकही आहेत, पालकही आहेत आणि विद्यार्थी आहेत. कोणत्याही कार्यक्रमामध्ये पालकांची जर विद्यार्थ्यांची प्रगती झाली नाही तर आपण शिक्षकांना दोष देऊ शकतो. जर शिक्षक चांगले शिकवत नसतील, चांगलं शिकवत असतील मात्र विद्यार्थी प्रगती करत नसतील तर विद्यार्थ्यांना दोष देऊ शकतो. आणि काही नाही झालं तर शेवटी आपण पालकांच्यावर ढकलू शकतो. इथं मात्र 3ही घटक आहेत आणि या 3ही घटकांनी दाखवून दिलं की हे 3 घटक एकत्र आले तर किती सुंदर शिबिर होऊ शकतं. तर मी पालकांचं विशेष अभिनंदन करू इच्छितो, कारण आजच्या धावपळीच्या जमान्यामध्ये, धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण आपल्या पाल्यांसाठी खास वेळ काढून तिथं हजर राहिला आणि आपण त्यांचं मनोधैर्य वाढवलं, ही आजची गरज आहे. मग अशी मोबाईलवरची एक मूक नाटिका सादर करण्यात आली विद्यार्थ्यांच्याकडून आणि त्याच्यामध्ये मोबाईलचे दुष्परिणाम सगळे सांगितले. तर हा संदेश फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही, हा संदेश आहे पालकांसाठी. एक अतिशय सुंदर मला कोट वाचायला मिळाले अलीकडं. खेतोने कबिले तोडे, म्हणजे शेतीच्या भांडणावरून कबिल्यांचा नाश झाला, वाटण्यांच्या कारणावरून. टीव्हीने घर तोडे, टीव्ही जर आपण बघत बसलो तर घरातील शांतता
संपून जाते, कुणाचा संवाद कुणावर होत नाही. मोबाईलने दिलों को तोडा. आता मला काहीतरी सांगायचं आहे, माझ्या दिवसभराच्या घडामोडी मला घरात जाऊन सांगायचे, असा युक्तिवाद झाला, असं काम चाललं कोर्टामध्ये, सगळं झालं. हे ऐकायला वेळ नाही लोकांच्याकडे. मुलांनी शाळेमध्ये बक्षिसं मिळवली, ती मुलं कौतुकानं आपल्या पालकांना सांगायला गेली तर पालकांना तो वेळ. तर हे मोबाईलचे दुष्परिणाम 1400 वर्षापूर्वी मोहम्मद पैगंबरांनी भविष्य सांगितलं. त्यांच्या अनुयायांनी मोहम्मद पैगंबरांना विचारलं की तुम्ही नेहमी म्हणताय की कयामत येणार, कयामत येणार, तर कयामत कधी येणार, कयामतची लक्षणं काय असणार? तर त्यांनी कयामतचं एक लक्षण असं सांगितलं की घराघरामध्ये नंगा नाच सुरू होईल. मी शब्द मुद्दाम वापरतोय तो, घराघरामध्ये नंगा नाच सुरू होईल आणि त्यावेळी ती कयामतची सुरुवात असणार आहे. जगाचा विनाश तिथून सुरू होणार. तर हे मोबाईल आणि टीव्ही हे जे घरामध्ये आलेले दोन मोठी क्षेपणास्त्र आहेत, त्या क्षेपणास्त्रामुळेच घर आता दुईच्या उंबरठ्यावर आहे. मानवी मन आता दुभंगली जात आहेत, विभागली जात आहेत, विचारशक्ती संपलेली आहे. मॅडमांनी मगाशी सांगितलं, पूर्वी पत्र यायची, 6 महिन्यातून एक पत्र, वर्षातून काय बातम्या सुरू आहे. तिथं पहलगाम मध्ये काय घडलं ते प्रत्यक्ष न बघताच टीव्हीचे अँकर स्वतःच्या मनोविश्वावर आणि स्वतःच्या मेंदू गहाण ठेवून वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरवतात. त्या बातम्या आपण सोशल मीडियावर बघतो आणि त्या सोशल मीडियावरच्या बातम्याचे परत 100 बातम्या तयार आणि मग हे विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचतं. आणि मग विद्यार्थ्यांचं सुद्धा जे मानसिक विश्व आहे ते ढवळून निघतं. आणि ते मानसिक विश्व ढवळून निघून मगाशी जे 2 मुलांची मारामारी दाखवण्याचा प्रयत्न केला, सुंदर प्रयत्न दाखवला, हिंदू आणि मुस्लिम, अशा प्रकारचे दुष्परिणाम आपल्याला बघायला. तर आज आपण अतिशय भीषण आणि कटू काळातून जात आहोत. मन दुभंगली गेलेली आहेत. धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर भयंकर. पिक्चर पण चांगलाच आहे, सुंदर आहे. काय करणार? ऐकूय ना मला. वार्षिक परीक्षा आहे, आपल्याला जीवनामध्ये प्रगती करायची आहे. चांगलं शिक्षण घेतलं तर आपण मोठं होणार. हे आता चित्रपट काय नंतरही बघताय, बरोबर ना? आज IPL ची मॅच आहे. कोणाची मॅच आहे? कोणत्या टीमची? बघताय की IPL? कोण बघायचंय? संबंध नाही वाटत सेवा दलाचा. सेवा दलाचा काही संबंध आहे का खेळाशी? कोणाची मॅच आहे आज? माहित नाही. विराट कोहलीची टीम कोणती आहे? आधी कसं माहित झालं? धोनीची टीम कोणती आहे? त्या आवाज मोठा लागेल विराटपेक्षा. तर खेळाच्या ठिकाणी खेळ, अभ्यासाच्या ठिकाणी अभ्यास, म्हणजेच योग्य आणि अयोग्य याची निवड आपल्याला करावी लागेल. 24 एप्रिल आपण कुणाचा वाढदिवस साजरा केला? सचिन तेंडुलकर. बरोबर आहे. काय विशेषता होती सचिन तेंडुलकरकडे? काय माहितीये का सचिन तेंडुलकर विषयी? तर सचिन तेंडुलकर ज्या शारदाश्रम शाळेमध्ये शिकत होता, तिथून त्याचं घर दूर होतं आणि 9 मजले त्याचे अपार्टमेंट होते. मात्र हा 9 मजले चढायचा आणि उतरायचा. कशासाठी? क्रिकेटच्या खेळामध्ये पाय मजबूत ठेवावे लागतात. आता प्रत्यक्ष दाखवलं ना बॅलन्स. तुमचं बॅलन्स केला तरी शरीराचा, तो कसा झाला बॅलन्स शरीराचा? तुमचे पाय मजबूत आहेत, पाय स्टेबल आहेत म्हणून तुमचा बॅलन्स राहिला.
तर तेंडुलकरला क्रिकेट खेळायचं होतं, त्यामुळे त्याचे पाय मजबूत व्हावे यासाठी तो 9 मजले काय करायचा, तो चढायचा आणि उतरायचा. सचिन तेंडुलकर पावसात क्रिकेट खेळायचा. का पावसात खेळायचा? उन्हात खेळायला सोडत नव्हते. उन्हात खेळायला सोडत नव्हते का तेंडुलकरला? मग पावसात काय खेळायचा? टेनिस बॉलला कधी खेळायचा तो? टेनिस बॉलवर माहिती आहे टेनिस बॉल? टेनिस बॉल जर भिजला पाण्यामध्ये आणि तो टाकला तर डबल स्पीडने येतो तो चेंडू. तर तो चेंडू पावसात भिजवायचा आणि बॉलिंग टाकायला लावायचा. 70च्या स्पीडनं बॉल टाकला की तो 140च्या स्पीडनं त्याच्याकडे यायचा. ते करायचं कारण काय? कारण तो फक्त होता 16 वर्षाचा आणि जगामध्ये त्यावेळेचे जे गोलंदाज होते ते सगळे 140 आणि 150च्या स्पीडनं बॉलिंग टाकणारे होते आणि आपल्या भारतामध्ये तेवढ्या स्पीडचा बॉलर नव्हता. त्यामुळे त्यानं स्वतः ती ट्रिक शोधली की मला जलद गती गोलंदाजाला कसं खेळायचं. त्याच्या फलंदाजीत आणखीन एक प्रकार होता. छावा पिक्चर बघितला की नाही आपण? संभाजी महाराजांना शेवटी कशाने बांधलं? तर तो पायामध्ये साखळी बांधून घ्यायचा. बॅटिंग करताना काय करायचा? पायात दोन्ही साखळ्या बांधायच्या आणि मग बॅटिंग करायचा. कशासाठी? हे त्यानं स्वतः शोधलेल्या सगळ्या ट्रिक्स होत्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी. तर पायामध्ये साखळ्या बांधून जर तो बॅटिंग करायला लागला तर पायामध्ये ताकद वाढेल, फुटवर्क चांगलं होईल. क्रिकेटमध्ये फुटवर्क हा खूप महत्वाचा विषय असतो. चेंडूवर तुम्हाला जाता आलं पाहिजे तर तुमची बॅटिंग चांगली होते, बॉलिंग चांगली होते. तर त्यानं ते फुटवर्कची ट्रिक शोधून काढली. पावसाच्या पाण्यात खेळायचं, भिजलेल्या चेंडून खेळायचं, 9 मजले चढायचे उतरायचे, आणखीन पायामध्ये साखळ्या बांधून काय करायचं? खेळायचं. कशासाठी केलं हे सगळ्या गोष्टी? त्यांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी. तर तुम्ही तुमचे स्वतःचे तंत्र शोधावे लागतील. शिबिर हा तुम्हाला एक दिलेला मार्ग आहे 5 दिवसांचा. आता राहिले तुमच्याकडे 360 दिवस. 365 वर्ष आहे ना? किती दिवस राहिले तुमच्याकडं? तर उरलेल्या 360 दिवसामध्ये तुम्हाला पुढे न्यायचं या सगळ्या गोष्टी. शिबिराचे जे 5 दिवस आपण जे शिकलेलं आहे ते शिकलो. त्या बेसिकला आपल्याला पुढे न्यायसाठी स्वतः तुम्हाला अभ्यास करावा. आता राहिला विषय मोबाईलचा. तर मोबाईलचे दुष्परिणाम आहेत तितके चांगल्याही काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ग्रेटा थनबर्ग नाव ऐकलंय काय? मला माहिती आहे की यामध्ये आपण 5 दिवसात काय अगदी तज्ज्ञ होऊ शकत नाही, पण या गोष्टी आपण वारंवार केल्या आणि हा सराव चालू ठेवला, निदान ज्या 10, 12, 15 गोष्टी शिकवलेत त्यातनं आवडणारी गोष्ट जरी पुढे कंटिन्यू केली तर तुम्ही खूप चांगले यश त्यात मिळवू शकता. सर्व शिबिरार्थींचं मी मनापासून अभिनंदन करतो. खूप वेळ झालेला आहे त्यामुळे